शिक्षण व संरक्षण क्षेत्राच्या संगमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा योद्धा स्कॉलर आणि वॉरियर कॉन्क्लेव्ह 2025 दिनांक 2 मार्च 2025 रोजी लेडी रमाबाई हॉल SP कॉलेज पुणे येथे उत्साहात संपन्न झाला। या ऐतिहासिक कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षण तज्ज्ञ आणि संरक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणामध्ये प्रख्यात लेखक व विचारवंत अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान आणि लेफ्टनंट जनरल RR निभोरकर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन यांचा समावेश होता। यासोबतच डॉक्टर आरती सूर्यवंशी आणि लेफ्टनंट जनरल SP गोस्वामी यांनी शिक्षण व संरक्षण क्षेत्रातील संधींवर मोलाचे मार्गदर्शन केले। त्यांनी पारंपरिक शिक्षणाच्या मर्यादा ओलांडून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, भावनिक आणि शारीरिक विकासासाठी नवीन दृष्टिकोन कसा आवश्यक आहे यावर भर दिला। या कॉन्क्लेव्हमध्ये योद्धा पॅटर्न आणि अभिनव शैक्षणिक दृष्टिकोनाचा शुभारंभ करण्यात आला। IQ, EQ, PQ या 3 महत्त्वपूर्ण घटकांवर आधारित या प्रणालीचे विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे। या पॅटर्नच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिस्त, जिद्द, नेतृत्व आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळावी असा संस्थेचा उद्देश आहे। योद्धा डिफेन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक लेफ्टनंट कर्नल रणजित सिंग नलावडे यांनी योद्धा पॅटर्नचे स्वरूप उपस्थितांना समजावून सांगितले। ही प्रणाली विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच नेतृत्व गुण, शारीरिक क्षमता आणि मानसिक बळकटी विकसित करण्यास मदत करेल। तसेच भविष्यात योद्धा डिफेन्स इन्स्टिट्यूट आपला विस्तार अधिक मोठ्या प्रमाणावर करेल आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी सक्षम युवक तयार करण्याच्या दिशेने पुढे जाईल। या प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा आणि दिशा दिली असून शिक्षणाच्या क्षेत्रात नव्या इतिहासाची सुरुवात झाली आहे। योद्धा डिफेन्स इन्स्टिट्यूटच्या पुढील उपक्रमांसाठी सर्व स्तरातून उत्सुकता व्यक्त करण्यात येत आहे। योद्धा डिफेन्स इन्स्टिट्यूट एक महाराष्ट्रातील तरुणांसाठी वेगळा विचार घेऊन येत आहे। फक्त एकच इंजिनिअरिंग किंवा मेडिकल फील्ड याच्या मागे न धावता दोन्ही या गोष्टी करत करत तुम्ही डिफेन्स फोर्सेस आणि रिसर्च आणि सायंटिफिक फील्डमध्ये पण करिअर करावं आणि जे देशामधल्या उच्चतम विभागामध्ये जाऊन त्यांनी चांगलं नेतृत्व करावं असा आमचा ठास आहे, असा आमचा विचार आहे। त्या अनुषंगानं आम्ही 4 कॅम्पस सुरू करतोय। पहिला कॅम्पस आमचा मारुंजी हिंजेवाडीमध्ये 11 एकर एरियामध्ये वेल एस्टॅब्लिश अकॅडमिक, स्पोर्ट्स आणि मिलिटरी ट्रेनिंग आणि अद्ययावत स्टाफ यानुरूप उभरता आलेला आहे। दुसरा कॅम्पस आमचा नांदेड येथे एक योद्धा स्कूल याची सुरुवात करतोय। ते सायन्स स्कूल आणि टेक्नॉलॉजी या दोन्ही पॅटर्नवर असेल। ते 1ली ते 12वीच्या मुलांसाठी निवासी रूपामध्ये आहे। त्याचा लॉन्च आम्ही ऑलरेडी केलेला आहे, ॲडमिशन सुरू आहेत। तिसरा कॅम्पस जो आहे तो आम्ही वडकी हडपसरच्या भागामध्ये तिथे सुरुवात करतोय। तिथे 11वी 12वी आणि 9वी 10वीला फाउंडेशन प्लस मिलिटरी ट्रेनिंग आणि JEE नीटची शिक्षा अशा स्वरूपानं निवासी स्वरूपामध्ये आणि डे कॅम्पस अशा स्वरूपामध्ये तो कॅम्पस सुरू केलेला आहे। चौथा कॅम्पस जो आहे, बऱ्याच पुणेकर पालकांची अशी मागणी होती की आम्ही हॉस्टेलला आपल्या मुलाला ठेवायचं नाही आहे आणि पुण्यामध्ये आतमध्ये कोणती सिटीमध्ये कुठला तरी कॅम्पस असावा। सो आम्ही फर्ग्युसन कॉलेज रोडला गुडलक चौकामध्ये एक डे कॅम्पस लॉन्च करतोय, जिथं फक्त NDA नाही पण ग्रॅज्युएशन नंतर कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस, इंडियन नेव्हल अकॅडमी आणि एअरफोर्स अकॅडमीसाठी पण मुलामुलींची तयारी करता येईल। आजचा जो कार्यक्रम झाला तो आम्ही एक स्कॉलर आणि वॉरियर ह्या 2 कन्सेप्टनी रंगवला। त्याच्यामध्ये मी आपल्या देशाचे फार मोठे विचारवान श्री अच्युत गोडबोले सर यांचा खूप आभारी आहे। त्यांच्या सोबतीला डॉक्टर आरती सूर्यवंशी ज्या माइंडफुलनेस कोच आहेत त्या आल्या होत्या, त्यांचा मी आभार व्यक्त करतो। आणि आपल्या देशाची 2 दिग्गज आर्मीचे जनरल्स, लेफ्टनंट जनरल RR निभोरकर सर जे प्रसिद्ध सर्जिकल स्ट्राईकचे जनरल ऑफिसर इन कमांडिंग होते, आणि जनरल सुनील पूर्वी गोस्वामी जे फॉर्मर डायरेक्टर जनरल एअर डिफेन्स होते, यांनी या कॉन्क्लेव्हमध्ये भाग घेऊन पालक, मुलं आणि सर्वांना जे ज्ञान दिलं त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप धन्यवाद करतो।